8वी लेक्चर नंबर 20 गणिताचं आपण बघतोय. प्रकरण 9 सूट व कमिशन. याच्यामध्ये कालच्या तासाला आपण सूट म्हणजे काय, दुकानदार छापील किमतीवर कमी किंमत करतो. जी कमी किंमत करतो छापील किमतीवरची, त्या कमी केलेल्या किमतीला आपण सूट असं म्हणतो. बरोबर की नाही. छापील किंमत 200 रुपये आहे, त्याच्यावर 10% सूट दिली तर किती रुपये कमी झाले, 20 रुपये कमी झाले. बरोबर का. छापील किंमत किती आहे, मार्केट प्राइस आपण त्याला म्हणतो. छापील किंमत 200 रुपये आहे आणि सूट त्याच्यावर 10% दिली. 10% याचा अर्थ काय हो, किती रुपयावर किती रुपये सूट, 100 रुपये 100 रुपयावर 10 रुपये सूट. बरोबर का नाही. 100 रुपयावर 10 रुपये, 200 रुपयावर 20 रुपये 20 रुपये. म्हणजे काय करणार दुकानदार, आम्हाला छापील किंमत त्याची 200 रुपये आहे, त्याच्यातनं 20 रुपये काय कमी काय करणार, कमी करणार, लेस करणार. आणि मग केवढ्याला देणार आम्हाला ती वस्तू, 180 रुपयाला देणार. ही जी कमी किंमत केली, कमी, याला मी काय म्हणतो, सूट. ही छापील किंमत वजा कमी केलेली किंमत बरोबर आपल्याला विक्री किंमत, अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. हे कालच्या तासाला आपण बघितलं. याच्यावरची उदाहरणं सुद्धा आपण काही कालच्या तासाला बघितलेली होती. आता त्याच्या न सुटलेली उदाहरणं त्याची आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. अभ्यास 9.1 त्याच्यातलं उदाहरण बघा. 6वं उदाहरण बघा. त्याच्यातलं दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या टीव्हीची, दूरदर्शन म्हणजे टीव्हीची छापील किंमत किती. लक्ष इकडे द्या. व्यवहारातली सगळी उदाहरणं आहेत. आपण सुद्धा खरेदी विक्रीचे व्यवहार आपल्याला करता आले पाहिजेत. आणि एखाद्या दुकानदाराकडे जर आपण गेलो तर दुकानदाराला सुद्धा त्याने हिशेब चुकला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर गणित शिकलेल्याचा उपयोग. एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर, दूरदर्शन म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, टीव्ही. बरोबर की नाही. टीव्हीच्या ऐवजी आता प्रत्येकाच्या घरी LED आणलेले आहेत. बरोबर की नाही. टीव्ही म्हणजे मोठा असतो, मग तो ठेवायचा, त्याचं काहीतरी जळालं काय झालं, त्याच्यापेक्षा LED कसा भिंतीवर अगदी छोट्या जागेमध्ये बसू शकतो, जागा कमी लागते त्याची, आणि त्याच्यामध्ये पार्ट सुद्धा कमी आहेत एकदम. बरोबर की नाही. टीव्हीला कसं बॉक्स मोठं उचलून आणून न्यायचं आणायचं खूप त्रास होतो त्याचा. त्याच्यापेक्षा आता पुढचं निघालेलं व्हर्जन्स. ठीक आहे. दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो. म्हणजे काय हो, आता त्या प्रत्येक वस्तू तुम्ही कुठली पण खरेदी केली तर त्याच्यावर किंमत असते बघा. मॅक्झिमम प्राइस MAX PRIC असं लिहिलेलं असतं. आणि मग ती वस्तूची छापील किंमत झाली, त्याला आपण मार्केट प्राइस म्हणतो. दी मार्केट प्राइस ऑफ टीव्ही सेट इज, आता इथं शेकडा सूट देतोय हा. कमिशन इज गिवन 11%. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर त्याच्यावर 11 रुपये सूट. होय. म्हणजे विकणार केवढ्याला होतो, 89 रुपये. 89 रुपयाला. कळलं. आता आम्हाला काय दिले आणि काय काढायचं ते कळलं पाहिजे. गिरायकाला तो संच 22,250. आता आम्ही कसं मांडणार बघा. पुस्तकातलं बघून लिहायची गरज नाही. पुस्तकामध्ये जे गुणोत्तर दिलेले आहेत तशी लिहायची गरज नाही. आम्हाला आमच्या पद्धतीनं जसं समजतंय त्या पद्धतीनं सोडवलं तर ते सोपं पडेल तुम्हाला. आता काय काय या ठिकाणी, पहिल्यांदा 100 रुपये छापील किंमत. बरोबर आहे का. त्यावर किती व सूट, 11% डिस्काउंट सूट. म्हणून विक्री किंमत, सेलिंग प्राइस कशी येणार आहे हो? विक्री किंमत कशी काढणार? दुकानदाराची विक्री किंमत. आता
कशी काढणार? छापील किंमत वजा सूट. सूट. छापील किंमत वजा सूट का नाही, म्हणजे त्याची विक्री किंमत. छापील किंमत मार्केट प्राइस मायनस सूट बरोबर. छापील किंमत किती रुपये आहे? 100 वजा सूट किती आहे? 11. हे 11% याचा अर्थ 100 रुपयेवरची बरोबर विक्री किंमत किती रुपये आली? 89 रुपये. 89 रुपये विक्री आली. 100 रुपये छापील किंमत असेल तर विक्री किती रुपये? 100 रुपये छापील किंमत असेल तर विक्री किती रुपये? 89 रुपये. कळलं का? 11% सूट. आता इथं लिहूया आपण. 100 रुपये छापील किंमत मार्केट प्राइस असेल तर 89 रुपये काय आली त्याची सेलिंग प्राइस, विक्री किंमत. आता काय काय दिले बघा. आता उदाहरण बघा. एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. 11 सूट म्हणजे त्याच्यावरनं छापील किंमत कळाली, विक्री किंमत कळाली. छापील किंमत किती रुपये रे? किती रुपये असेल तर 100 रुपये. तर विक्री किंमत किती येणार आहे? 89. दोन बाबी कळल्या. छापील किंमत आणि विक्री किंमत कळतंय का? कळतंय. छापील किंमत म्हणजे त्याच्यावर छापलेली आणि प्रत्यक्ष विक्री हे त्याच्यापेक्षा जास्त जास्त असते. सूट दिल्यावर जास्त विक्री करता येते. नाही. एखाद्या वस्तूवर आता ही समजा खुर्ची आहे, याच्यावर एक 500 रुपये किंमत टाकली. हा इथं छापलेली आहे किंमत आणि ते आपण 600ला घेऊ काय दुकानदाराकडं? म्हणू का त्याला? नाही. आपण भांडू का नाही त्याच्याबरोबर? का असू दे मला 600 रुपयाला परवडते असं म्हणू का आपण? साधी गोष्ट आहे. आपण चप्पलच्या दुकानात जातो, चप्पल घेतले तुम्ही, सगळ्या चप्पलांच्यावर छापील किमती येतात होय. आहेत का नाही? त्याच्यावर छापलेल्या किमती असतात बघा, शिक्काच मारलेला आहे त्याच्यावर. त्या छापील किमतीवरच आपण ते चप्पल खरेदी करतो का नाही? आता दुकानदार काय म्हणतो, समजा 230 रुपये त्याची किंमत आहे एखाद्या चपलाची, बरोबर आहे. दुकानदार म्हणतो हा बघा, आता तो सांगत पण आहे बघा त्याच्यावर किंमत किती. आपण पण बघतो किंमत किती आहे, मग ते आपल्या खिशाला परवडते का नाही हे बघतो आपण. आपण काय म्हणतो 250ला मला दे, नाही का म्हणतो का कीर्ती? आणि काय बोललो तसं मग 250ची 230ची वस्तू 250ला आपण मागू? केवढ्याला मागू मग? 200ला. आपण काय म्हणणार दुकानदाराला? ठीक आहे हो, तुमची छापील किंमत बरोबर आहे, पण काहीतरी कमी केले पाहिजे का नाही? मग आपण राऊंड फिगर मध्ये काय म्हणतो 200ला द्या. देतो दुकानदार पण आपल्याला, बरोबर आहे. कारण त्यांना वरनं कमिशन दिलेलं असते. त्यांनी जे मूळ मालक आहेत, जे कारखानदार आहेत, उत्पादक आहेत, त्यांनी कमिशन दिलेलं असतं त्यांना, बरोबर आहे का? 230ची वस्तू 250ला येणार आपण नाही घेणार. लक्षात आलं? तसं छापील किंमत 100 रुपये म्हणजे दुकानदाराची विक्री किंमत किती रुपये आली? 11% सूट दिली तर 19 रुपये. आता पुढे बघा. गिरायकाला तो संच 22,250 रुपयाला मिळतो. आपण गिरायक आहे, दुकानदार हा वेगळा आहे. म्हणजे दुकानदार काय झाला हो? ही कशाची किंमत आली दुकानदाराची? टीव्हीची. कसली किंमत आली? छापील किंमत आली का विक्री किंमत आली? विक्री किंमत. विक्री किंमत आली. लक्षात आलं? ही दुकानदाराची सेलिंग प्राइस आली. विक्री किंमत. लक्षात आलं का? विक्री किंमत, सेलिंग प्राइस असं म्हणणार आहे आपण याला, बरोबर आहे. आता 100 रुपये छापील किंमत बघा. 100 रुपयेवर विक्री किंमत किती? 89 रुपये. आम्हाला काढायचं आहे काय? छापील किंमत काढायची. ही कसली किंमत आली दुकानदाराची? विक्री किंमत. विक्री किंमत. म्हणजे कुठे लिहिणार? ह्याच्या खाली मांडणार का ह्याच्या खाली मांडणार? विक्रीच्या खाली मांडणार, बरोबर का नाही? त्याच्या खाली ती पद. विक्री किंमत किती आली मग आता? 22,250 रुपये. इथं आम्हाला काढायचं म्हणजे किती मानणार आहे? 100. कळलं का? कळलं. ही छापील किंमत आहे, त्याची ही विक्री किंमत, ही इकडे विक्री किंमत दुकानदाराची, तर छापील किंमत किती? आता छापील किंमत या रकमेपेक्षा कमी येईल का जास्त येईल हो? दुकानदाराची छापील किंमत या रकमेपेक्षा कमी येईल का जास्त येईल? जास्त. जास्त येणार आहे. कारण इथं विक्री किंमत 89, त्यावेळेस छापील किंमत किती आहे? 100 रुपये. कमी आहे का जास्त आहे? जास्त. जास्त आहे. म्हणजे ही किंमत पण जास्त. फक्त आकडेमोड करणार आहे आम्ही.
गुणोत्तराबरोबर गुणोत्तर तिरकस गुणाकार कसं येणार आहे मग आता तिरकस गुणाकार म्हणजे 89 गुणिले एक्स x बरोबर 22,250 गुणिले 100 x बरोबर 89 गुणिले इकडे गेल्यावर भागिले 89. आता भाग कसा जातोय सांगा बघू बरं कितीने भाग जातोय याला 48 8 9 17 17 कशाच्या पाड्यात 89 मूळ संख्या मूळ संख्या मग ह्याने याला आपण डायरेक्ट भाग घालूया बघूया काय होते 89 त्रिकक काय येणार आहे जादा येईल इथं करतो मी भागाकार 22,250 भागिले 89 त्रिकक केलं तरी तीन संख्या इथं घेणार आहे मी त्रिकक केलं तर 3 8 24 240 येते त्यामुळे 2 चा भाग घालूया 89 दोन्ही 92 18 82 16 ने 17 बरोबर ना 12 8 गेले 4 4ला 1 12 8 गेले 4 4ला 1 0 हे 5 घेतले 89 पंचे का मनातल्या मनात करायचं गुणाकार 89 गुणिले 5 5 9 45 85 40 आणि 4 44 आहे का बरोबर 89 पंचे किती उरले 0 पुन्हा घेतले 0 भाग लागला शून्याचा गेला का भाग पूर्ण गेला जरी ही मूळ संख्या असली तरी याला भाग गेला होय कळतंय का भागाकार मोठा आहे हा 89 1 89 89 2 50 आले बरोबर का x बरोबर 250 गुणिले 100 म्हणजे 250 ला 100 न गुणायचं आहे 250 तसेच लिहायचे त्याच्यावर 2 शून्य 250 आणि त्याच्यावर 250 आणि 2 शून्य किती 22,000 होते ना किती 22,250 किती आले किती रुपये आले 25,000 रुपये म्हणजे त्या टीव्ही सेटची छापील किंमत किती रुपये असेल 25,000 रुपये 25,000 रुपये असेल लक्षात आले आणि तो दुकानदार देणार आम्हाला केवढ्याला 22,250 समजलं का कसं सोडवायचं पुस्तकातलं त्यासाठी बघू नका आपण आपल्या पद्धतीचा वापर करायचा काय करायचं हे आम्हाला कळलं पाहिजे ठीक आहे अजून कितवं 7वं काय करायचं सुटल की नाही ते मोकळ्या जागा भरायच्यात फक्त बरं ठीक आहे 7वं बघा 7वं छापील किमतीवर मी थोडक्यात लिहितो जरा 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट सूट 17 रुपये मिळते ग्राहकास ती वस्तू तेवढ्याच पडण्यासाठी कृती पूर्ण करा ऍक्टिव्हिटी आपण याला म्हणतो डू दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी म्हणजे ग्राहकास ही वस्तू ब्लॉक वजा ब्लॉक 90 रुपये
हा, लक्ष इकडे द्या. आता कृतीवरचं उदाहरण आहे. कृतीवरची उदाहरणं परीक्षेला नवीन अभ्यासक्रमामध्ये नवीन जे अभ्यासक्रमाचं धोरण आले त्याच्यामध्ये काय केले की 9वीला आणि 10वीला पण कृतीयुक्त काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. निम्म्यापेक्षा जास्त उदाहरणं तुम्हाला सोडून दिलेली असतात आणि फक्त रिकाम्या जागा भरायच्या असतात. त्यामुळे काय अवघड नसतं, सगळ्यांना हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकाला एकूण सूट 17 रुपये मिळते. काय करतात, ग्राहकाला किती रुपये सूट मिळते? 17 एकूण सूट बरं का. पण पर्सेंटेज काय आहे त्याचं? 10% सूट. म्हणजे काय, किती रुपये छापील किंमत असेल तर किती रुपये सूट? 100 रुपये छापील किंमत तर 10 रुपये सूट. म्हणजे विक्री किंमत किती? 90 रुपये. कळलं का मला? म्हणजे ग्राहकाला ती वस्तू, याचं उत्तर दिले का नाही तर बरोबर का? किती आले? 90. 10% सूट आहे म्हणजे पहिल्या ब्लॉक मध्ये किती पाहिजे? 100 वजा इथं शेकडा सूट किती दिल्या? 10. म्हणजे 100 वजा 10 बरोबर 90 रुपये. म्हणजे जेव्हा टिंब रुपये सूट तेव्हा विक्री किंमत किती? आता सूट किती रुपये आहे एकूण? सूट सगळी किती मिळाली ग्राहकाला? बरोबर आहे, किती? 17. म्हणजे इथं काय येणार आहे? 17 या ब्लॉक मध्ये येणार आहे. सूट 17 रुपये तेव्हा विक्री किंमत काय म्हणणार आम्ही इथं? X. बरोबर नाही तर विक्री किंमत जेव्हा सूट 17 रुपये तेव्हा विक्री किंमत ग्राहकाला ती वस्तू छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकाला एकूण सूट 17 रुपये मिळते. तर ग्राहकाला ती वस्तू केवढ्यास पडण्यासाठी कृती करा. असं दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा 17 रुपये सूट तेव्हा त्याची विक्री किंमत किती? म्हणजे हे X आहे. तर जेव्हा 10 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत किती? X नाही येणार इथं. 10 रुपये सूट म्हणजे विक्री किंमत किती? 10 रुपये सूट येते छापील किमतीवर, त्याला विक्री किंमत किती येणार आहे इथं? 90. बरोबर आहे का? इथं काय पाहिजे होतं? 90 पाहिजे. इथं चुकीचं दिले बघा. आता रेशो कसा मांडणार आम्ही? काय येणार आहे बघा? X भागिले 90. बरोबर आहे का? ही विक्री किंमत आम्हाला काढायची आहे. X भागिले 90 बरोबर. इकडे काय आलं? सूट किती आहे? 17 भागिले 10. 17 भागिले 10. आता तिरकस गुणाकार केल्यावर काय होईल? X गुणिले 10 बरोबर 90 गुणिले 17. म्हणजे इथं काय येणार आहे ब्लॉक मध्ये? 90 गुणिले 17 भागिले 10. इथं 90, इथं 17, इथं 10. आता भाग कसा जाईल? शून्याला शून्य गेलं. 1790 ही वस्तू ग्राहकाला केवढ्याला पडेल? 153 रुपयाला मिळेल. लक्षात आलं? ठीक आहे. अजून बोला, अजून कुठलं न सुटलेलं? आठवण चौथं. नाही सुटले ना? सुटले का? मी नाही सोडलेलं. नाही सोडले.
आठवं उदाहरण बघा, थोडंसं वेगळं आहे, क्लिष्ट आहे, अवघड आहे. काय काय दिलंय? दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचं ठरवतो आणि तिची किंमत ठरलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून सांगतो, वाढवून छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकाला 20% सूट देतो, तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यात शेकडा किती फरक पडतो. आता एक एक बाबी आपण मांडत जाऊया. बघा काय काय, एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचं ठरवतो. बरोबर का? कुठलाही आयटम एखादा आहे आणि तो सेलिंग करायचा, अमुक एवढ्या किमतीला विकायचा, ठरलेल्या किमतीपेक्षा 25%. आता 25% म्हणजे काय? वाढवून छापतो. म्हणजे काय? ती वस्तू जर त्या दुकानदाराला केवढ्याला मिळाली असेल तर तो छापतो केवढ्याला त्याच्यावर. ती वस्तू जर 75 रुपयाला मिळाली असेल तर 100 रुपयाला छापतो. 75ची वस्तू 100 रुपयाला असेल, किती टक्क्यानं वाढवून छापतो तो? 25. 25%. 25% म्हणजे काय? 25% वाढवून छापतो म्हणजे काय नेमकं? टक्के म्हणजे काय? शेकडा. शेकडा. म्हणजे 100 रुपये जर त्याची मूळ किंमत असेल तर 125. तर तो छापतो किती? 25%. म्हणजे कितीला? 125 ला छापेल का नाही? येतं का लक्षात? बघा, म्हणून दुकानदार, बघा पहिल्यांदा दुकानदार काय करतोय? ठरलेल्या किमतीपेक्षा, दुकानदार ठरलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. 25% वाढवून छापतो. म्हणून दुकानदाराची छापील किंमत, मार्केट प्राइस ऑफ शॉपकीपर, छापील किंमत काय हो? 25% वाढवून म्हणजे काय? 100 अधिक 25 बरोबर किती? 125 रुपये. इकडे बघा, नंतर लिहून घ्या. 25% वाढवून छापतो म्हणजे 100 रुपये त्याची मूळ किंमत असेल तर त्याच्यावर किती रुपये वाढवतोय तो? 25 रुपये. म्हणजे छापील किंमत किती झाली आता? 125 रुपये झाली. वस्तू विकताना तो ग्राहकाला 20% सूट देतो. कशावर 20% सूट? आता कुठल्या किमतीवर? मूळ किमतीवर का छापील किमतीवर? छापील किमतीवर. छापील किमतीवर देणार आहे सूट. त्याच्यावर छापलेली असते किंमत, त्या छापील किमतीवर सूट देतो. आता बघा, दुकानदार ग्राहकाला, कस्टमर आपण याला म्हणतो, ग्राहकाला छापील किमतीवर 20% सूट देतो. बरोबर आहे? म्हणून विक्री किंमत, दुकानदाराची विक्री किंमत किती हो? किती असणार आहे विक्री किंमत त्याची? तो 20% सूट देतोय छापील किमतीवर. काय येणार? कसं काढणार आम्ही? 100 रुपये छापील किंमत असेल तर किती रुपये सूट देतोय? 20 रुपये सूट. आता छापील किंमत किती आहे? 125 रुपये छापील किंमत आहे. तर काय काढायचं आम्हाला? सूट काढायची. कसं म्हटलं, कळलं? काय करतोय तो? ग्राहकाला 20% सूट देतो. इथे 100 रुपये छापील किंमत, 20 रुपये सूट. 125 रुपये छापील किंमत, 100 रुपये सूट. गुणोत्तर मांडलं इथं. गुणोत्तराबरोबर गुणोत्तर काय येणार आहे मग आता? 100 गुणिले x बरोबर 125 गुणिले 20. x बरोबर हे 100 गुणिले इकडे गेल्यावर भागिले 20×5 5 दोन्ही 10 आणि 5 5 25. x बरोबर किती रुपये आले? 25 रुपये. काय येणार आहे? सूट. बरोबर आहे का? दुकानदाराची विक्री किंमत. म्हणून एवढी सूट आली का नाही? कशावर? किती रुपयावर सूट आली ही? 125 रुपयावर. म्हणून दुकानदाराची विक्री किंमत
किती हो 125 रुपये छापील किंमत होती, त्याच्यावर किती रुपये सूट दिली? 20%. म्हणजेच किती रुपये सूट? 25 रुपये. 25 रुपये सूट. बरोबर किती रुपयाला तो विकणार आहे? 100 रुपये. 100 रुपयाला दुकानदार विकणार आहे ती वस्तू. कळलं का? आता सांगा मला. बघा अगोदर काय केलं त्यानं, 100 रुपयाची वस्तू छापून केवढ्याला दिली? 125 रुपयाला. आणि त्याच्यावर पुन्हा सूट किती दिली? 20% सूट दिली. 20% सूट दिल्यावर विक्री किंमत किती आली? 100 रुपये. दुकानदाराला मूळ वस्तू केवढ्याला पडली होती? 100 रुपये. 100 रुपयाला. आणि त्याने विकली केवढ्याला आता प्रत्यक्ष? 100 रुपयाला. शेकडा नफा काय म्हटले? यात शेकडा किती फरक पडतो? प्रत्यक्ष ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमत. त्यानं ठरवलेल्या किमतीपेक्षा एक वस्तू एक विशिष्ट किमतीला विकण्याचं ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. मग ठरवलेली किंमत काय असणार आहे त्याची? 100 रुपये मांडली तर 125 रुपये काय झाली त्याची विक्री किंमत झाली. आणि पुन्हा काय केलं? 20% सूट देऊन त्यांना केवढ्याला विकली? 100 रुपयालाच विकली. मग यात शेकडा किती फरक पडतो? आता 100 रुपयाची वस्तू त्यांना विकली केवढ्याला? मग 100 रुपयालाच की वस्तू विकली, बरोबर की नाही? त्याला मिळाली केवढ्याला? 100 रुपये. आणि विकली पण केवढ्याला? 100 रुपये. काही फरक पडला का याच्यामध्ये? नाही, काहीच फरक पडला नाही. लक्षात आलं? म्हणजे यात कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. कारण दुकानदाराला ती वस्तू मिळाली होती 100 रुपयाला आणि त्यानं मूळ किमतीपेक्षा छापलं 25% जादा आणि त्याच्यावर 20% सूट दिली, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही. लक्षात आलं? याप्रमाणे उदाहरणं आम्हाला सोडवता आली पाहिजेत. किती झाले? 29. लक्षात आलं का? याप्रमाणे सगळी उदाहरणं आता सोडवा. 9.1 अभ्यास आणि पुढच्या तासाला आपण कमिशन बघू. पुढच्या तासाला आपण कमिशन बघू याच्यात.